आज बेळगावमध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद निर्माण करून फक्त गाडी टच झाल्या म्हणून वाद निर्माण होऊन 15-20 जणांनी समाजघातक शक्ती जाऊन आज एक वेळाच्या माजी आमदारांना मारहाण करून त्यांचा जीव घेतलेला आहे. तर आज हल्ली गेल्या 5-6 महिन्यापासून बेळगावमध्ये ज्या पद्धतीने गुंडगिरी चालू आहे, लॉ अँड ऑर्डर राहिलेलं नाही आहे. राज्य सरकार पूर्ण विफल झालेलं आहे. मटका जुगार कुठं वाटत तिथे चालू आहे. आपले समाजातले युवक बरबाद होत आहेत. गुंडगिरी तर एवढं वाढलेलं आहे. पोलिसांनी करायचं काम या गुंड लोकांनी करत आहेत. जागा कब्जा करून घेणे, जागा सोडून देणे, कोर्टातली कामं हे सगळे झाले. सरकार झोपलेलं आहे. तर आज एक माजी आमदारांची ही परिस्थिती होत आहे. आणि बेळगावमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये किती मर्डर झालेले आहेत, किती मारहाण झालेले आहेत, किती गुंडगिरी झाले आहेत, त्याच्याकडे काय सरकारचं लक्ष नाही, पोलिसांचं लक्ष नाही. तर गांभीर्याने सरकारने अनेकदा मी आग्रह करतो, विचार करावा आणि पोलीस कमिशनरला पण आग्रह करतो की कोण आहे ते असले काम करणाऱ्यांच्यावर कारवाई करा.